फोन कोणाचा आला? बोला की कार्यकर्ते. हॅलो अण्णासाहेब, बोला की. आज मला एखादा मोठा अडचणीचा किल्ला जिंकल्यासारखं वाटलं बरं का. बर बर. अहो 2 महिने झालं फोन लावतोय तुम्हाला, 2 महिने झालं फोन बंद आहे. काय काय मुसाफिरला गेलाय का? निवडून जसं आलाय, जसं निघून गेलाय तसं पुन्हा इकडं तुम्ही फिरकला म्हणून नाही बा. ही काय पद्धत असते का राव? अहो कार्यकर्ते, जरा तुम्ही का नाही जरा हे घ्या आता का नाही फिरकणार नाही म्हणजे. अहो तुम्ही सांगितलं होतं ना इलेक्शन झाल्यावर 2 महिन्यात तुमच्या सगळ्या अडचणी सोडवतो. तुम्ही एक अडचण सोडवली नाही राव. आम्ही इकडं पोस्टर लावलं, अण्णासाहेबाला दाखवा आणि 1 लाख रुपये मिळवा. तर कुणाला अण्णासाहेबाला दाखवणं शक्य नाही बघा. आज कसा बसा फोन लागलाय. अहो कार्यकर्ते, हां आता ज्यावेळी पुढचं इलेक्शन येईल हां, त्यावेळी 1-2-3 महिन्याच्या आधी का नाही तुमचं काम केलं जाईल. ह्या गुन्हा आहे तुम्ही. काय झालं? नाही नाही अहो, इलेक्शन झाल्यावर 2 महिन्यात सगळ्या तुमच्या समस्या दूर करतो म्हटला होता. मग नाही कोण म्हणतं हो. मग कधी दूर करणार आहे? अहो मी तुम्हाला काय सांगतोय, पुढचं इलेक्शन येऊ द्या की 2-3 महिने राहू द्या, त्यावेळेस सगळं तुमची कामं क्लिअर करून टाकतो. काय रस्ता मागितला तुम्हाला 4 दिवसाचा रस्ता पूर्ण. इलेक्शन उद्या नुसतं निवडून येऊ द्या, 4 दिवसात पूर्ण. 10 JCB, 10 ट्रॅक्टर, रोलर मागं, पाण्याचं टँकर, रस्ता तुम्हाला दिलाच. मशानभूमी बांधा. अहो मशानभूमी काय तयारच मशानभूमी आणतो. तयार मशानभूमी आणून मशानभूमीत घालता का आम्हाला? लागला सांगायला तुम्ही. अहो कार्यकर्ते, तुम्हाला का नाही कुठं म्हणलेलं आहे मी. अहो मी तुम्हाला नाही कधी आयुष्यातच बोललो नाही. आता अहो नाही बोल मग. आता 5 वर्ष रस्त्यानं जायचंच नाही का? राहणं जायचंच नाही, मशानभूमी मारून जायचं नाही. 5 वर्ष काय माणूस मारायचा राहणार आहे का? मला सांगा बरं. मशानभूमी पाहिजे का नाही? अहो 5 वर्ष तुम्ही होऊ दे की, तर पहिले का इलेक्शन तरी येऊ द्या. पुन्हा का नाही 2-4 महिने राहिलं का तुमचं 1 नंबर काम करून टाकू. अहो तुम्ही इतक्या घाणपड्या जाती जाता मला वाटत नव्हतं राव. अहो पाठीतनं मडण येऊन घेऊन जाताना आमच्या नाकी नव येतंय. अहो कसं आहे तुम्ही अहो तुम्हाला नको कोण म्हणलं यार. मी का नाही काय म्हणतोय का नाही तुमचं काम करणार, 100% करणार हो. असं काय झालं काय म्हणलं का लगेच म्हणतो या काम करतो काम करतो. पण कधी करतो असं करे करे 3 पंचवार्षिक 3 टर्म हाणल्या तो. अहो तुम्ही चिडू नका कार्यकर्ते. चिडू नका नवा. तुला हाणाय पाहिजे, अर्धुरू नवा चप्पल हाणाय पाहिजे. अहो का इतका लायक माझा गुन्हा जातो. अरे कार्यकर्ते, तुम्ही राव का नाही मग इलेक्शनच्या टायमाला तुम्ही का नाही माझा पैसा किती खर्च केला माहिती आहे? अहो काय आमच्या का उपकाराला केला काय? अहो जेवढं का नाही जेवढं का नाही तुम्ही काम करायचं होतं तेवढं पाक पैसे यायला घातलेलं. बर तुम्हाला काय कळतं का नाही? आणि वर्ण म्हणताय का नाही नालाय काय ती ना मी नालाय काय वे पकडं मागताय, दारू मागताय आणि साधी तर इंग्लिश पाहिजे. वेअर पाहिजे. बसाय घरी ही टाकत नाही ती तुम्हाला नाही बेल्ट टाकतोय तो बसायला. कसं बी झोपताय, कसं बी उठताय, तुम्हाला काय कळतंय नाही. आणि वर्ण म्हणताय जेवढं का नाही पैसे तुम्हाला का नाही त्या इलेक्शन काम करायचं होतं का नाही त्याचं पाक पैसे ह्याच्यात गाठल्यात इलेक्शनमध्ये. तो जोपर्यंत माझं पैसे निघत नाही तोपर्यंत का नाही काम करत नाही. नव अण्णा तुम्ही काय येडं झालाय का काय झालंय? अहो तुमच्या काय घरातलं पैसे आणून आम्ही काय काम करा म्हणतोय का? काय स्कीम मध्ये घालून रस्ता करा म्हणतोय? हो स्कीम मध्ये घालून मशान बांधा म्हणतोय? तुमच्या घराने एकूण पैसे आम्ही तुम्हाला काम करा म्हणतोय काय? माझं पैसे खिशातले गेले ना मी काढू का नको? मग ते ह्या स्कीमा मशानभूमी अख्खं तुम्हीच खाणार, रस्ता तुम्ही खाणार. माझं पैसे का नाही निघाल्याशिवाय का नाही मी का नाही मशानभूमी कशाला करतोय? एवढं तुम्ही लायकीचा अचाल वाटत नव्हतं राव तुम्ही अण्णा. हे असलं कार्यकर्ते का नाही नुसतं काय हे आण ते आण तुमच्या का नाही पाक भरत्या केल्या की 1,000 रुपये द्यायला आलतो. हा तुम्ही काय म्हणला 2,000 दिले तो विरोधकांना. हो विरोधात 2,000 दिलतच आम्हाला. मग तुम्ही म्हणला की नाही 1,000 वाल्याला देऊ का 2,000 वाल्याला देऊ? 100% आम्ही ज्यांना पैसे जादा दिले होते त्यालाच मतदान तर का नाही मी का नाही तुम्हाला 3,000 मताला दिलं. मग काय उपकार केला घरचा आणून दिल्या म्हणून तर निवडून आलो. मग निवडून या निवडून येण्याचा विषय नाही. आलाय निवडून मतदान दिलंय लोकांनी सगळं झालंय. मग तुम्ही 2,000 द्या, 1,000 द्या, नाही तर 3,000 द्या, त्याचा विषय नाही आम्हाला. पण जे आम्हाला आश्वासनं दिली ते आश्वासनं पूर्ण करा ना. आता मशानभूमी बांधा, गटार बांधा, रस्ता बांधा. अहो तुम्हाला त्यासाठी तर 3,000 रुपये दिले मतदाला. मग येडं झाला का? एवढं पैसे किती घालवले पैसे माहिती आहे का?
तुम्ही मग पुढच्या वेळेला येताय तुम्ही गळ्यात का नाही चपला माळ घालूनच सत्कार केला जाईल तुमचा मग माझं जनतेला हलक्यात घेऊ नका तुम्ही. अवघा माझं पैसे गेले का नाही, मी काढल्याशिवाय का नाही काम करत नाही. नाही नाही मी काय म्हणतो जनतेला हलक्यात घेऊ नका तुम्ही. पैसे काढा नाही तर तिकडे ऊस तोडायला जावा, आम्हाला त्याचं सांगू नका. अहो नेते, अहो कार्यकर्ते, नेतेच म्हणतो मी तुम्हाला. हा. अहो कार्यकर्ते असं नाही. मग काय पुढच्या वेळेला काय करणार तुम्ही सांगा. आता उद्या येणारे ग्रामपंचायत आली त्यावेळेला काय करणार. आम्ही काय तुझ्या का नाही गावात येऊन ग्रामपंचायत उभा राहणार आहे का? राहणार नाही पण पार्टीचा प्रचार विचार करताना तुमच्या पार्टीची कोणतं माणसं उभा राहणार आहेत ना. अरे तुझा गाव अजून दुसरा कोणतरी उभा राहील. अरे दुसराच उभा राहणार आहे की तुला उभा राहणार. तू जिल्हा परिषदला उभा राहिला होता, आता ग्रामपंचायतला कशाला उभा राहतो येऊन. अरे पण तुझ्या पार्टीचा कोणतरी उभा राहणारच ना, त्याचा प्रचार करायला इच्छिल का नाही. आता माझं संपलंय, काय अडचण आहे. हा मग एवढ्या कोणाचा असला तर राम राम, पुन्हा इकडे येऊ नका आमच्याकडे, बघतो आमचं आम्ही काय करायचं.